नमस्कार. महाराष्ट्रामध्ये तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आहे बहिणींनो. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेला आहे. आता बघा बहिणींनो, डिसेंबरचे तुम्हाला 1500 रुपये आले आहे. तुम्ही बघितलं असेल तर डिसेंबर महिन्याचा हप्ता प्रत्येक बहिणीला आलेला आहे. बहुतेक अशा बहिणी की ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्यामागचं कारण होतं की बहुतेक बहिणींची KYC चुकलेली होती आणि KYC चुकीच्यामुळे त्या बहिणींना ठिकाणी अपात्र केलं गेलं. त्या बहिणींना पैसे या ठिकाणी आलेले नाही आहे. तर आता अशा बहिणी या ठिकाणी तक्रार करत होत्या की सर आम्ही तर निकषामध्ये बसतो, पण आमच्या ठिकाणी KYC करताना चुकीची माहिती या ठिकाणी दिली गेली किंवा चुकीच्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली, त्यामुळे आम्हाला ठिकाणी अपात्र केलं गेलं, आम्हाला ठिकाणी पैसे आलेले नाही आहे. तर अशा बहिणीसाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. तर तो निर्णय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवडून शेवटपर्यंत नक्की बघा. जानेवारी हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली, ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. तर जास्त तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. पण सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक करायचे तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून प्रत्येक बहिणींनी ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचे. आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करूनही सुमारे 26 लाख महिलांना डिसेंबर महिन्याचा जो हप्ता तो मिळालेला नसल्याचं समोर आलेलं असून यामुळे राज्यभरामध्ये महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की बहिणींनो, जवळजवळ 26 लाख महिला आहे की ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही आहे. आता बघा, बहुतेक बहिणी या ठिकाणी नाराज आहेत की त्यांना या ठिकाणी पैसे आले नाही. त्यामुळे तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे अशा प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. तर त्या बहिणींना टोटल 3000 रुपये पाठवले जाणार आहे. कारण डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे टोटल 3000 रुपये त्या बहिणींना जमा केले जाणार आहे. आता बघा, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून या महिलांची जी प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ही पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहे तर त्या तुमच्या घरी येऊन याची चौकशी केली जाणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी KYC करणे अनिवार्य करण्यात आलेलं होतं. मात्र अनेक महिलांनी KYC वेळेमध्ये पूर्ण केली नाही आहे, तर काही महिलांनी KYC करूनही त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. म्हणजेच का, तर बहुतेक अशा बहिणी की ज्यांची KYC झाली आहे पण तरीसुद्धा त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला होता. आणि बहुतेक अशा बहिणी आहे की ज्यांनी KYC केलेली नव्हती, त्यामुळे त्यांना अपात्र केलं आहे. आणि अशा बहुतेक बहिणी की ज्यांनी KYC करून चुकीच्या प्रश्नांची उत्तर दिली होती, तर त्यांना सुद्धा ठिकाणी अपात्र केलेलं आहे. आता त्या बहिणींची चौकशी होणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांना पैसे मिळणार आहे. तर ही महत्त्वाची गुड न्यूज आहे. तर पटापट सांगा बरं, किती बहिणींना ठिकाणी पैसे आलेले नाही आहे डिसेंबरचे. ज्या बहिणींना आले नसेल त्यांनी सांगा की सर मला ठिकाणी हप्ता आलेला आहे. आणि ज्यांना आले नसेल त्यांनी सांगा की सर मला आलेला नाही आहे. तर लगेच तुम्हाला ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहे. आता बघा, सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 26 लाख महिला अशा आहेत की ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली असतानाही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. त्यामुळे योजनेचा पारदर्शकपणा राबवली जात आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. आता तुम्ही जर बघितलं तर या सर्व बाबींची दखल घेत सरकारने प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेतलेला आहे. आणि KYC मुळे ज्यांचा लाभ बंद झालेला आहे अशा महिलांची सविस्तर यादी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता ज्या काही याद्या असतात तर त्या संपूर्ण याद्या या अंगणवाडी सेविकांकडे पाठवलेल्या आहे. आता कसं, तर तुम्ही बघू शकता, KYC मुळे ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे तर अशा सर्व बहिणींची जी सखोल माहिती, सविस्तर जी यादी आहे ती प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांकडे पाठवलेली आहे. आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील आणि तुमची चौकशी केली जाणार आहे. ठीक आहे, तर तशी महत्त्वाची गुड न्यूज आहे. आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना आता देखील जानेवारीचे पैसे जमा होणार आहे. आणि हे पैसे आजपासून तुमच्या अकाउंटला देखील जमा केले जाणार आहे. तर ही सुद्धा एक महत्त्वाची गुड न्यूज होती. तर पटापट सर्व बहिणींनी ह्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.